17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल जाहीर होणार। 2008 साली मशिदीबाहेर झालेल्या स्फोटात 6 जणांचा झाला होता मृत्यू। ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत राडा, बॅनरबाजीवरून दोन्ही शिवसेना आमने-सामने। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी आधी वकिलांशी करणार चर्चा, तर दिल्लीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांची सुद्धा बैठक। ज्ञानेश्वरी मुंडे आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आरोपींवर कारवाई करण्याची करणार मागणी। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आज फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश करणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये भाजपची मोर्चे बांधणी, काँग्रेसला धक्का। माझ्यावरील आरोप सिद्ध न झाल्यानं मला पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी द्यावी, धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा। मनसे नेते बाळा नांदगावकर आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। मुंबईतील कोळी समाजाच्या विविध मुद्द्यांवर होणार भेट, राजकीय चर्चांची सुद्धा शक्यता। शेतकरी कर्जमाफी, शेतपिकाला हमीभाव, नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक। आज दिल्लीमध्ये संसद भवन परिसरात करणार आंदोलन, केंद्राकडे करणार कर्जमाफीची मागणी। ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं सेनेचा अपमान करण्यासारखं, सीएम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रणिती शिंदे यांच्या विधानाचा निषेध। एक दिवस संसदीय अधिवेशन रायगडावर घ्या, शरद पवारांचे खासदार निलेश लंके यांची लोकसभेत मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित केली विनंती। ड्रग्स पार्टी प्रकरणामध्ये खडसेंचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकरांसह 4 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार, न्यायालयात करणार हजर। खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील EWS 10% आरक्षण लागू करण्याचा निर्णय सरकारकडून रद्द, विद्यार्थी पालकांच्या आक्षेपांनंतर सरकारचा यू टर्न।